रेषेच्या बाहेर. वन बाउंस चौकार. या धावा मिळतील पहिल्या चेंडूवरती 4. डाउन को पकड़ना मुश्किल. झाल्या 4. पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकलाय अजयना. दुसरा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथून पाहिलं तर अजयचा होता जिथून पहिल्या बॉल वरती झेल सोडली आहे लॉंग ऑन रिजन मध्ये त्या शतरक्षकानं. तदनंतर आलेला हा डॉट बॉल. स्वतःला थांबवलं. खऱ्या अर्थानं रनअप मध्ये थोडस फेरबदल झालं. गोलंदाज किरण पाहिलं गेलं. पहिल्या चेंडूवरती तो घणाघाती हल्ला केला अजयनं. त्यानंतर दुसरा बॉल अगदी योग्य टप्पावरती हातला. दुसरा बॉल आला डॉट. लोबा फुल टॉस होता बादच्या इनसाइड एज. खऱ्या अर्थानं पाहिलं तर आणखीन एक डॉट. इथून व्हाईट बॉल. अवंदर धाव. पाहुण्यांचं इथं आगमन झालंय. भालचंद्र दादा जाधव आपण या समालोचन कक्षाकडे आपल्या यशोजित मान सन्मान केला जाईल. लोवा फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. जेल पर्यंत काही शतरक्षक पोहोचला नाही. तदनंतर लगेच दुहेरी धाव. 2 धावा. दोन्ही धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावर. षटक पहिलं मार्ग असतंय किरण गोलंदाजाला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. लोबा फुल टॉस ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. या षटकातील अजून एक चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बालचंद्र दादा जाधव यांचं इथं आगमन झालंय. आपण या समालोचन कक्षामध्ये आपल्या यशोदित मान सन्मान केलं जाईल. मंचावरती या पाहुण्यांचं झालंय इथं आगमन. अडवा बॅटनं लॉंग ऑनला पुन्हा एकदा शतरक्षक आलाय वेगानं. आता खऱ्या अर्थानं बॉल लढवलाय. एकदा पूर्ण दुहेरीचा प्रयत्न चालवलाय. लगेच 2 धाबा. काय रनिंग बिटवीन विकेट आपण पाहतोय सुरेख. पुन्हा एकदा 2 धाबा. 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले. बिनबाद 13. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बिनबाद 13. 13 धावा धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक. गोलंदाजीसाठी विजय. गोलंदाजी मार्कवरती प्राचारित केलाय. कर्णधारांना जबाबदारी सोपवली ती खऱ्या अर्थानं पाहिला ना तर विजय या गोलंदाजावरती आहे. अजयच्या बाट मधून तर पहिल्या षटकात अवघ्या 13 धावा कुठून काढल्यात त्या अजय फलंदाजांना. पहिल्या षटकाचा सामना केला जरूर. तब्बल 13 धावा पहिल्या षटकात खर्च केल्या किरण गोलंदाजांना. दुसऱ्या षटकात खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर जवळपास 7वा चेंडू त्याच्या वाटेला आलाय. तो रवी स्ट्रायकिंगला आता पाहू शकाल. पहिलाच बॉल गुडलिन स्पॉट वरती पडल्यानंतर अगदी या बॉलनं उसली घेतली. टप्पा पडल्यानंतर पाहिला ना सरळ बॉल चाललाय. तो वेगानं यष्टीरक्षकाच्या हातात आलाय. डॉट. निर्धाव चेंडू पहिलाच फेकलाय. खऱ्या अर्थानं विजय या गोलंदाजांना. पहिला चेंडू आलाय डॉट. गोलंदाज विजयच्या माध्यमातून
संघाच्या कर्णधारानं जशी जबाबदारी सोपवली साजेशी कामगिरी करावी लागेल गोलंदाज विजयला. पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून आलाय डॉट. दुसरा बॉल इथून पाहिला तर सरळ नौसागिंग यांचा जो फलंदाज होता त्याच्या शरीरावरती हा बॉल आदळलाय. इथून एकेरी सिंगल. पुन्हा एकदा सिंगल धाव. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या बिनबाद 14. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल. फलंदाज झालाय बाद. पहिला धक्का अजयच्या स्वरूपात कोशाने संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बादशी इनसाइड एज. एसटी रक्षकांना बॉलला कॅरी केलं. इथून पाहिलं तर आलाय डॉट. सुरेख गोलंदाजी पाहतोय. कमबॅकिंग गोलंदाजी करताना पाहतोय या दुसऱ्या षटकात विजय गोलंदाजाला. आतापर्यंत पाहिलं तर वेगवान गोलंदाजी पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. अगदी हाताला चाटून हा बॉल चाललाय समोर. शतरक्षकानं बॉलला अडवला. दरम्यान लगेच 2 धावा. फेकी थोडीशी खराब परंतु थांबवलाय. 2च धावा. 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 16 या आकड्यावरती. धावफलक पाहतोय. इथून दुसरं षटक मार्गस्थ. खऱ्या अर्थानं पाहिलं तर विजय या गोलंदाजावरती आता आक्रमण करावं लागेल. फलंदाज अक्षय या फलंदाजाला. आकाश माफी असावी. आकाशला पाहतोय सागिंग इनला. धाव फलकावरती धावा 16 धावा. आकाश ऑन स्ट्राईक. इथून बादची अपील केले. LBB पर फलंदाज बैल बाद. लागणारा दुसरा धक्का. लागणारा दुसरा धक्का. खऱ्या अर्थाने कोशाने संघाला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय नितीन या फलंदाजाला खऱ्या अर्थाने आता इंटर केले मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती धावा 16 धावा. षटक क्रमांक दुसरे देखील संपलंय. शेवटच्या बॉलवरती तो फलंदाज बाद झालाय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवरती कोणाला प्रचारित केलंय? ललित. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवरती ललित या गोलंदाजाला पाहतोय. स्ट्रायकिंग इनला सलामीला गेलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. बादची कडा. बॉल पाठीमागे मार्गस्थ झालाय. स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं बॉलला अगदी अडवलं. एकच धाव. रवी आणि नितीन या 2 फलंदाजाला आता खऱ्या अर्थानं मोठी खेळी करावी लागेल कोशाने संघाला. हाफ ट्रॅकर बॉल. इथून पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर्स कडे खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज नितीनचा परंतु बादच्या टोळीला बॉल लागून पाठीमागे मार्गस्थ झाला. पुन्हा एकदा एकेरी सिंगल डबल खऱ्या अर्थानं चालू ठेवल्यात फलंदाज नितीन आणि रवी या 2 फलंदाजांना. धावांचा विचार केला तर आतापर्यंत 2 बाद 18 हे सध्याच्या घडीला समीकरण पाहतोय. मोठा फटका रवीच्या बॅट मधून स्लॉट मध्ये होता. पार्किंग प्लॉट मध्ये या बॉलला पाठवलंय. रवी या फलंदाजाच्या बॅट मधून आलाय हा षटकार.
चला दुसरा बॉल वापरायचा आहे लगेच. रवीच्या बॅट मधून तो षटकार पाहिला. त्यानंतर हेलिकॉप्टर हाही बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर लँड होईल. बॉल पाठवलाय समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा मॅक्झिमम षटकार. हा षटकार पाहतोय तिसरा येणार का. खऱ्या अर्थानं पाहिलं ललित गोलंदाजावरती आता इथून हल्ला करताना पाहतोय फलंदाज रवीला. इथून लगेच एकेरी सिंगल. आता खऱ्या अर्थानं नितीनला स्ट्रायकिंग एंड वरती पाहू शकाल. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा 31 धावा. 31 धावा धावफलकावरती. शेवटचा अजून एक बॉलचा खेळ शिल्लक या षटकातील. धावांचा विचार केला तर आतापर्यंत 31 धावा या स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. मी म्हटलं होतं की रवी आणि नितीनला या दोन फलंदाजाला खऱ्या अर्थानं मोठा खेळ करावा लागेल. इथून व्हाईट बॉल अवंतर धाव. अवंतर धाव. अवंतरच्या मदतीनं धावसंख्येत भर. धावसंख्या 32. ललित गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं आक्रमण केलं रवीना. तोडफोड फलंदाजी केली या तिसऱ्या षटकात फलंदाज रवीना. शेवटचा बॉल शिल्लक का. मोठा फटका. नितीन ऑन फायर. बॉल चाललाय तो सीमारेषेच्या बाहेर. टोकले. शेवटचे षटक संघाचा संघनायक सचिन गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू आडवा पाटणा फाईन लेगला. इथून पाहिलं तर नो बॉल. बीमरच्या स्वरूपात हा नो बॉल. इथून पाहिलं तर तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. चेक करायचं. It is a no ball. नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय नो बॉल. सचिन गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू खराब रीतीने हाताळलाय. 9+2 अशा पहिल्या चेंडूवरती या धावा मिळाल्या ते 3. फ्रीची संधी फलंदाज रवी. रवी ऑन स्ट्राइक. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न थांबवलंय रवीना. खऱ्या अर्थानं पाहिलं तर रविवरती इथून संघाची जिम्मेदारी असेल. हे शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे. या षटकात कितपत धावसंख्येला नेऊन पोहोचवणार फलंदाज रवी. रवी ऑन स्ट्राइक. खऱ्या अर्थानं नितीनला नो स्ट्रायकिंग एंडवरती पाहत आहोत. पुढे सरसावून हा फटका. समोर चाललाय बॉल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल फरार. या धावा मिळतील 4 अलाय चौकार.
बाट मधून तो चौकार फुल टॉस आडवा बाटना मिड विकेटला केली सतरक्षकांना चुकी आहे फेकी थोडीशी खराब दुहेरीचा प्रयत्न पुन्हा एकदा पुन्हा फेकी खराब पाहतोय तिसरी होणार का इथून दरम्यान 3 धावा सुरेख रनिंग बिटवीन विकेट 3 धावा झाल्यात पूर्ण 3 धावा 3 धावेनं धावसंख्येवर धावसंख्या 48 धावा खराब सतरक्षण पाहतोय धाफलकावरती धावा 48 धावा पाहतोय खऱ्या अर्थानं प्रथमतः बॅटिंग करताना पाहतोय आनंद 11 कोशाने संघाला अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज नितीनचा प्रयत्न अनसक्सेस राहिला इथून डॉट चेंडू अको टप्पाचा बॉल होता इथून यष्टी रक्षकानं केली चुकी बॉल पाठीमागे मार्गस्थ झालाय 2 धावा पूर्ण तिसरीचा प्रयत्न चालवलाय इथून दरम्यान तिसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद नितीनच्या बारीचा अंत शेवटचा बॉल शिल्लक का या शेवटच्या षटकातील न्यू बॅट्समन रोहन एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये रोहनला प्राचारित केलाय शेवटचा बॉल इथून शिल्लक असेल रवीच्या वाटेला हा शेवटचा बॉल येणार का धावांचा विचार केला धावफलकावरती धावा 50 धावा संघासाठी अर्धशतक खऱ्या अर्थानं इथून शेवटच्या बॉलवरती इथून धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज बाद पहिल्या सत्राचा खेळ संपलाय पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर विचार केला प्रथमतः बॅटिंग करत असताना आनंद 11 कोशाने संघाने धावा ठोकल्या 50 धावा 51 धावा संख्येचा इथून भलमोठं आव्हान रचलंय भलमोठं आव्हान उभं केलंय त्या आंबिवली संघासमोर विरोधात वांगणी डोने चला कर्णधार या वांगणी डोने संघाचा कर्णधार आणि बाला 11 टाकई संघाचा कर्णधार उपस्थित झालाय वांगणी डोने संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे खेळवले जातील
गोलंदाजीसाठी रवी, गोलंदाजी मार्क वरती, पहिला षटक. बालचंद्र दादा जाधव यांच्या हस्ते टॉस केला जाईल. चला वांगडी डोने संघाचा कर्णधार या लगेच. बालचंद्र दादा जाधव यांच्या हाते टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील तो पहिला सामना रंगेल. एका बाजूला बाला 11 ताकई आणि त्यांच्या विरोधात वांगणी डोने या दोन संघादरम्यान हा सामना रंगेल. 3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे. जातोय मॅचच्या दरम्यान 51चा पाठलाग करायचा. सागिंगीला सचिन, नो सागिंगीला विजय. पहिला चेंडू बॉलला पाठवलाय समालोचन कक्षाच्या दिशेनं. बॉल चाललाय सीमा रेषा पार. पहिलाच बॉल वरती आलाय. हा बिग 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 षटकार. याची देखील दक्षता घ्या. जाते माशा दरम्यान इथून आणखीन एक मोठा फटका. हाही बॉल चाललाय तो सीमा रेषा पार. लागोपाठचा खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर या षटकातील हा जवळपास दुसरा षटकार आलाय सचिनच्या बॅट मधून. धक्का पहिला गडी इथून गारद झालाय. आंबिवली संघाचा विजय. हा फलंदाज झालाय बाद.
धावसंख्या 24. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सतरक्षकाला चकवून बॉल पाठीमागे मार्गस्थ झालाय. बॉल चाललाय तो बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल फरार. पुन्हा धावा मिळतील 4. लागोपाठचा हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. लागोपाठ 2 बॉल वरती खऱ्या अर्थानं सचिनने 2 चौकार लगावले. इथून खराब क्षेत्ररक्षण पाहतोय फेकी सुरेख. एकच धाव 1च्या मदतीने धावसंख्या 29. ही 1 धाव 1च्या मदतीने धावसंख्या 29. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 29 धावा. येणारे 12 चेंडू विजयासाठी 22 धावसंख्येची गरज. 11ची सरासरी राखावी लागेल. सागर आणि सचिन या 2 फलंदाजाला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सचिनच्या पाठमधून या सत्रातील पाहिले तर तब्बल जवळपास 2 चौकार, त्याच्या बॅटमधून 2 षटकार. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज अजय. गोलंदाजी मार्क वरती आहे. 3रा षटक हाताळण्याचा उंबरठ्यावरती येऊन टेपलाय गोलंदाज अजय. पहिला चेंडू लोवा फुलटॉस ऑन साईडला फटका पाहतोय. सतरक्षकाला वेगानं 1 धाव झाली पूर्ण. फेकी थोडीशी खराब. इथून मात्र एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय त्या सचिन आणि सागरना. इथून लगेच 2 धावा. दोन धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 31 आकड्यावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नॉर्मल स्लँड मध्ये हा चेंडू ढासळलाय. सतरक्षकाला वेगानं. पुन्हा दुहेरीचा प्रयत्न. पुन्हा 2 धावा. रनिंग मिडून विकेट म्हणावं लागेल सचिन आणि सागर या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं या एकेरी दुहेरी रोखणं खूप गरजेचं असेल कोशाने संघाला. 2च्या मदतीनं धावसंख्या 33. धावफलकावरती धावा 33 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रोहन त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. इथून दरम्यान 1च धाव. एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 34. धावफलकावरती धावा 34 धावा पाहतोय. त्या आंबिवली संघाचे 51चा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावांचा विचार केला तर 1 बाद 34 धावा धावफलकावर. अजय गोलंदाजी मार्क वरती. अजून जवळपास पाहिलं 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 34 धावा. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ललित उर्फ सागर आणि त्याच्या जोडीला सचिन. पाहिलं तर एका संघामध्ये कर्जत खालापूर दोस्ती 11 भानसोली संघामध्ये ते खेळताना आपल्याला दिसतील जरूर. पाहिलं तर सचिन आणि सागर. 2 धावा. 2 धावेनं धावसंख्येत भर. धावफलकावरती धावा 35. 2 धावा. 2 धावेनं धावसंख्येत 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 35.
येणारे 9 चेंडू विजयासाठी 17ची गरज. विजय देखील असेल दोस्ती 11 बांसोली संघामध्ये. त्याला देखील आपण येणाऱ्या काही काळात ती स्पर्धा पार पडेल त्या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. चला जुन्या बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आत. येणारे 9 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची गरज असेल. आतापर्यंत पाहिलं गेलं गेलं तर वैयक्तिक 32 धावसंख्येवरती खेळताना पाहतोय सचिन या फलंदाजाला. ताल्या व्हायला काही हरकत नाहीये फलंदाज सचिन साठी. सामना अजून खऱ्या अर्थाने दोन्ही संघाच्या बाजूने. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. बॉल लॉंग ऑफला. सतरक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत दरम्यान इथून फेक ही थोडीशी खराब पाहतोय. 2 धावा झाल्यात पूर्ण. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न चालवलाय. इथून मात्र तिसरी धाव देखील पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन विकेट. तीन धावेनं धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 37 या आकड्यावरती. धावफलक सदासा घडीला पाहतोय त्या आंबिवली संघाचा. येणारे अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा करायच्यात. स्ट्रायकिंग इनला सचिन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून दरम्यान पाहिलं ना तर थोडं लो पाहिलं तर कमी गतीनं टाकलेला हा बॉल होता. गोलंदाज अजयनं टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वलन घेतलं. तिचा डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी इथून करावं लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा बॉल जर का डॉट आला तर कुठेतरी दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना राहू शकतो. फुलटॉस साडवा बॅटनं बॉल लॉंगॉनला. सतरक्षकानं केली चुकी. बॉल एका टप्प्यावरती चाललाय. तो सीमा रेषा पार वन वाहून चाललाय. हा नशिबाचा चौकार. इथे 10 धावा. चला सामना स्टार्ट करा. फुल टॉस बॉल आहे. फेर डिलिव्हरी. येणारे 6 चेंडू विजयासाठी धावा करायचे आहेत. त्यात 10 गोलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्क वरती रोहित या गोलंदाजाला प्राचारित केलंय. 10 धावा त्याला रोखायच्या आहेत. गोलंदाजीसाठी रोहित. गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्रायकिंगला सागर. नो स्ट्रायकिंगला सचिन. या 2 फलंदाजांना खऱ्या अर्थानं या सामन्याला जिवंत केलाय. पहिलाच बॉल इथून पाहिलं टप्पा पडल्यानंतर जमिनीलगतचा बॉल होता. इथून मात्र स्वतःची विकेट बहाल केल्या. स्ट्रायकिंग इनला मात्र आता सचिनला आपण पाहू शकाल. किरण दोन्ही सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आंबिवली संघाचे हे खेळाडू
कशा पद्धतीने आता सचिन बॅटिंग करणार. हाफ ट्रॅकर बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथून दरम्यान झेल पर्यंत काही सतरक्षक पोहोचला नाहीये. ही झेल टिपणं खूप गरजेचं होतं. खऱ्या अर्थानं महत्वाचा गडी इथून बाद झाला असता कदाचित. झेल जमिनीला दान झाले, त्याच्यानंतर थांबवलं अक्षरशः सचिननं. इट इज अ डॉट बॉल. गोलंदाज तयार रोहित. हाफ ट्रॅकर बॉल, लॉंग ऑफला फटका, सतरक्षक त्यानं मात्र सोडली झेल. एकदा पूर्ण दुहेरीचा प्रयत्न चालवलाय, लगेच 2 धावा. खऱ्या अर्थानं पकडो कॅच और जीतो मॅच. झेल सोडले म्हणजेच हा सामना सोडलाय. कॅच सोडली म्हणजेच हा मॅच सोडली. मॅचचं मोमेंटम पाहू शकला असता इथून जर का झेल टिपला असता तर. हाफ ट्रॅकर बॉल, लॉंग ऑफला, पुन्हा सतरक्षक आहे तोच. आता इथून मात्र कुठलीही चुकी करत नाहीये. झेल टिपलाय, फलंदाज होईल, इथून मात्र बाद. शिवाजी केली होती 38 धाव संख्येवरती, तो बाद झालाय सचिन. त्यानंतर बॅट्समन तन्मय. येणारे 2 चेंडू विजयासाठी 8 धाव संख्येची गरज. एखादा षटकार, 2 बॉल 8 ची गरज. धावफलकावरती धावा 43 धावा. धावफलकावर. पाहिलं गेलं तर रोहित या गोलंदाजाला जिथून प्राचारित केलं, त्यानंतर पाहिलं तर दडपण आलं ते आंबिवली संघावरती. रोहित सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय. 10 धावा त्याला रोखायचे असत असताना इथून सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय. इथून डॉट बॉल. आता हा सामना आनंद 11 कोशाने संघाच्या बाजून आलाय. शेवटचा बॉल, फटका बसलाय. इथून हा सामना पाहिला ना तर हा सामना जिंकलाय तो स्वर्गीय आनंद 11 कोशाने संघानं, आणि पराभवाला सामोरं जावं लागलं ते आंबिवली संघाला. परंतु सचिननं काय अफलातून बॅटिंग केली, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. यानंतर जर सामना रंगेल, एका बाजूला वांगणी डोणे आणि त्यांच्या विरोधात बाला 11 टाकई.